जिंदगी तो उजागर तब हुई जब गुरनाम का भी एक भाव था। जिंदगी गिरवी रखकर बिना जुआ कर पाएंगे किसका कर्जा। माँ बाप नहीं, अरे माँ बाप नहीं, भगवान के बराबर है आदरणीय शिक्षक, गावातील ग्रामस्थ आणि वडीलधारी मंडळी व माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 26 जानेवारी म्हणजे भारतीय प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला। 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला। त्या दिवसापासून संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरू झाला। म्हणजे संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारीपासून सुरू झाली। त्याला प्रजासत्ताक दिन म्हणतात। हा दिवस कोणामुळे सुरू झाला तर भारतीय संविधानामुळे। भारतीय संविधान कोणामुळे निर्माण झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। मग ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताक दिनी झालेच पाहिजे। यह हक ये कानून यूं ही नहीं मिले हमें, यह हक ये कानून यूं ही नहीं मिले हमें। इस आजादी के पीछे बहुत बड़ी कुर्बानी है। आओ अपने सिद्धांत को हृदय में बसाए। गणतंत्र के संस्थापक को यही सच्ची सलामी है, यही सच्ची सलामी। हाच तो दिवस आहे जेव्हा देश जगातील सर्वात मोठा लोकशाही बनला। या महान लोकशाहीचा पाया असणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माते यांना मी प्रथमतः प्रगती सावळे विनम्र अभिवादन करते। कलम चली तो तकदीर बदल डाली, जंजीरों को तोड़कर तस्वीर बदल डाली। कलम चली तो तकदीर बदल डाली, जंजीरों को तोड़कर तस्वीर बदल डाली। संविधान बना तो समझ में आया हमें, आजादी ने हमारी असली तासीर बदल डाली, असली तासीर बदल डाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका भारताचे स्वप्न पाहिले जिथे सर्व नागरिक समान असतील। त्यांनी तयार केलेले संविधान हे आपल्या देशाच्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात संविधान कितीही चांगले असेल जर ते राबवणारे प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरू शकते आणि संविधानाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे। हम ऐसे समाज में जीते हैं जहाँ उत्तर की मुहूर्त को लगते हैं 56 भोग और भूखे नंगे तड़पते सो जाते हैं लोग, और भूखे नंगे तड़पते सो जाते हैं लोग। मजदूर को मजदूर समझो, मजबूर नहीं। गरीब को काम दीजिए, दान नहीं। दान देने के लिए जीवे तो जीते जी रखे दान दीजिए, और मरने के बाद दान देकर किसी को जीवन दान दीजिए, किसी को जीवन दान दीजिए। कुणी वेदपोथी पुराणे मोठे झाले तर कुणी 100 कौरवांना सांभाळणारे पिता झाले। कुणी वेदपोथी पुराणे मोठे झाले तर कुणी 100 कौरवांना सांभाळणारे पिता झाले। पण या देशाचे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 140 करोड जनतेचे विधाते झाले। 140 करोड जनतेचे विधाते झाले। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। जय जवान, जय किसान, जय संविधान, जय जवान, जय किसान, जय संविधान। धन्यवाद।